नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थाच्या कृपेने मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काय करावे आणि काय टाळावे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. आठवण ठेवा, सूर्याची आठवण साठवून घ्या, स्नेहाची आठवण मनात ठेवा आणि कणभर ते मनभर प्रेम दे, तिळगुळाचा गोडवा वाटा. गोड बोला, प्रेम वाढवा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांती हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण आहे. प्रत्येक स्त्रीला छान तयार व्हायला आवडते आणि हा दिवस त्यासाठी मोठा सोहळा असतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे मकर संक्रांती कशावर आली आहे, स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणती चुकूनही टाळावी. तसेच संक्रांतीसाठी शुभ रंग कोणते आहेत, बांगड्या भरताना कोणते रंग घालावेत आणि कोणते टाळावेत. शिवाय बोरनान म्हणजे काय याची संपूर्ण माहिती देखील देणार आहे. मकर संक्रांती 2026 14 जानेवारीला बुधवार रोजी आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते. सूर्य पूर्वेला उगवतो आणि हलकासा उत्तरेकडे झुकलेला दिसतो. या संक्रांतीपासून थंडी हळूहळू कमी होते आणि दिवस लांब होऊ लागतात. मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवदर्शन आणि तप याचे विशेष महत्त्व आहे. पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं अत्यंत पुण्यकारक आहे. यंदा संक्रांती दुपार 3:06 ते सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ आहे. या वेळेत दान, धर्म आणि शुभ कार्य केल्यास अत्यंत पुण्य मिळते. हिंदू धर्मात संक्रांती ही एक देवता आहे जी दरवर्षी वेगळ्या वाहनावर येते. यंदा ती वाघावर येईल. तिच्या आगमनाने सुख मिळेल. या दिवशी सूर्याला चंदन जल अर्पण केल्याने पददान वाढते. त्या दिवशी हे टाळा. दात घासणे, तामसीन भोजन, अभद्र बोलणे, झाड तोडणे, नशा करणे, मोठ्यांचा अपमान करणे आणि मांसाहार करणे. घरात मांस बनवू नका. स्त्रियांना नेहमी प्रश्न पडतो कोणत्या रंगाची साडी नेसावी. प्रत्येक रंगाची ऊर्जा वेगळी असते. शुभ रंग हिरवा, सौभाग्याचे प्रतीक लाल, उमंग आणि नवजीवनाचे प्रतीक केशरी, त्याग, शौर्य आणि शुद्धता, गुलाबी प्रेम आणि आनंद. हे रंग थंडीपासून संरक्षण करतात. परंतु पिवळी साडी नेसू नका, कारण संक्रांती देवीने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे. बांगड्या देखील महत्त्वाच्या आहेत. हिरव्या काचेच्या बांगड्या घाला. एका हातात 6, दुसऱ्या हातात 7. सोन्याचे दागिने ठीक आहेत, परंतु मेटल, प्लास्टिक किंवा पिचकाच्या बांगड्या टाळा, अन्यथा दरिद्री येईल. पिवळ्या बांगड्या घालू नका. फुलांचा गजरा, जाई, गुलाब, शेवंती, मोगरा योग्य आहेत. हळदी कुंकू करताना हळद पिवळी असली तरी लावा. केशरी तिलक टाळा. सोन्याचे दागिने घाला, पण मोती नको. खीर बनवू नका. दान करताना नवीन भांडे, गाईला घास, तिळगुळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा याचा समावेश करा. संक्रांतीच्या दिवशी शुभकार्य करा. हळदी कुंकू स्त्रिया करू शकतात, परंतु शेणात हात घालणे, केस धुणे, केरकचरा काढणे, लांब प्रवास, वाद टाळा. बाळ जन्मल्यानंतर पहिल्या संक्रांतीचा बोरस्नान केला जातो. लहान मुलांना काळे कपडे, हलव्याचे दागिने तिळासहित घालावे. लुटण्याकरता मुरमुरे, बत्ताशे, बोर, करवंद, तिळगुळ, फुटाणे, उसाचे तुकडे, बिस्किट, चॉकलेट वापरू शकता. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत बोरस्नान करता येतो. मित्रांनो, मकर संक्रांतीच्या दिवशी आणखी काही लहान पण अतिशय प्रभावी उपाय आहेत जे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मनाला खूप शांतता मिळते. संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला आणि घरात दिवा लावा. घराच्या मुख्य दरवाजाजवळ रांगोळी काढा. रांगोळीत तीळ किंवा हळद मिसळलेली पावडर वापरावी तर विशेष शुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर राहते आणि घरात सुख समृद्धीचा प्रवेश होतो. या दिवशी शक्य असल्यास थोडा वेळ शांत बसून सूर्यदेवतेचे स्मरण करा. ओम सूर्याय नमः हा मंत्र किमान 11 वेळा म्हणा. सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण करा. पाण्यात थोडेसे तीळ घाला. चिमूटभर हळद टाकली तर ते अधिकच पुण्यकारक मानले जाते. असे केल्याने आरोग्य सुधारते, आत्मविश्वास वाढतो आणि कामात यश मिळते. संक्रांतीच्या दिवशी घरात भांडण, वाद किंवा कडू शब्द टाळा. कोणी चुकून
काही बोलले तर शांत राहण्याचा प्रयत्न करा, कारण या दिवशी केलेले शब्द आणि विचार संपूर्ण वर्षभर प्रभाव टाकतात. म्हणूनच तिळगुळ देताना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हटले जाते. हे केवळ बोलण्यापुरते नसून मनापासून आचरणात आणण्याचा दिवस असतो. या दिवशी गरजू व्यक्तीला अन्नदान करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला गरम जेवण द्या, तिळगुळ द्या किंवा उबदार कपडे द्या. दान करताना मनात अहंकार ठेवू नका, तर नम्रतेने आणि श्रद्धेने दान करा. असे दान कधीही वाया जात नाही आणि त्याने फळ अनेक पिढींनी मिळते असे शास्त्र सांगते. मित्रांनो, संक्रांती हा केवळ सण नाही तर जीवनाला नवी दिशा देणारा दिवस आहे. जुन्या कडू आठवणी, राग, द्वेष हे सगळे मनातून काढून टाका आणि प्रेम नव्याने सुरुवात करा. सूर्य जसा उतरण्याला वळतो तसंच आपले जीवनही अंधारातून प्रकाशाकडे जावो हीच प्रार्थना. आजच्या व्हिडिओत आपण मकर संक्रांतीच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. शुभ आणि टाळायच्या वस्तू, रंग, बांगड्या, हळदी-कुंकू, बाळदान, बोरस्नान. मित्रांनो, हा दिवशी आपल्याला जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणायची आहे. त्यामुळे वादविवाद टाळा आणि दिवस कसा आनंदी जाईल ह्याच्याकडे लक्ष द्या. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.